पुणे शहरामध्ये ख्रिश्चन समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. ख्रिश्चन समाज शिक्षित आहे, तरीही राजकीय क्षेत्रामध्ये ख्रिश्चन समाज कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ख्रिश्चन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांपर्यंत शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या योजना पोहोचत नाहीत. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडी स्थापित करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते क्रिस्तोफर राजमणी यांना ख्रिश्चन आघाडी अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. सर्वांना नमस्कार, जय भीम. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी पुणे शहरामध्ये ख्रिश्चन समाजाची शहर कार्यकारिणी आणि महिला आघाडीची देखील कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही आज जाहीर करत आहोत. त्याचा आम्हाला सार्थ आनंद आहे. बऱ्याच वर्षानंतर ख्रिश्चन समाजातील कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन समाजाची मागच्या आठवड्यामध्ये मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ख्रिश्चन समाज रिपब्लिकन पक्षाबरोबर जोडला जाणार आहे अशा पद्धतीचा सर्व समाजातील उपस्थित बांधवांनी निर्धार केला. आणि त्या माध्यमातून गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी त्यांची शहर कार्यकारिणी जाहीर करत आहोत. त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध राहणार आहे. या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जरी बऱ्यापैकी असलं तरी देखील हा समाज राजकीय प्रवाहापासून खूप लांब आहे. तसेच या समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटकाची जी लोकसंख्या ती देखील बऱ्यापैकी आहे. तर त्या लोकांना अल्पसंख्याक म्हणून ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जे काही सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या पुढील काळात निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ती ख्रिश्चन समाजाचं प्रतिनिधित्व कुणीतरी एखाद्या महापालिकेत असो, नगरपालिकेत असो, पंचायत समितीत असो, तिथं ख्रिश्चन समाजाचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची भूमिका रिपब्लिकन पक्ष या पुढील काळात यशस्वीपणे पार पाडणार आहे. या समाजाला देखील मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम रिपब्लिकन पक्षाने स्वीकारलेलं आहे. आदरणीय आठवले साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद जाहीर करत आहोत. शहराध्यक्ष संजय सोनवणे हे अध्यक्ष आणि पुढची कार्यकारिणी जाहीर करतील. त्याचप्रमाणे क्रिस्तोफर राजमणी यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, पुणे सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहराध्यक्षा हिमाली कांबळे, पुणे सरचिटणीस श्याम सदाफुले आदी उपस्थित होते. नमस्कार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आज या ठिकाणी ख्रिश्चन आघाडी ही एक आघाडी आपण स्थापन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं पाहता 31 तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब पुण्यामध्ये आले होते. त्यावेळेस ज्यांना आपण अध्यक्षपद दिलेले आहे ते क्रिस्तोफर राजमणी यांचं जोरदार स्वागत साहेबांनी केलं आणि त्यांनी पूर्ण ताकदीनिशी लोक घेऊन आला होता. आणि ते पाहून आठवले साहेब खरं भारावून गेले आणि म्हणले की नाही, या समाजाला आपण एकत्र जोडलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही आता या शहरामध्ये ख्रिश्चन समाज आमच्याशी पक्षाशी कसा जोडला जाईल त्या संदर्भात आम्ही काम करणार आहोत. या ठिकाणी महिला अध्यक्ष म्हणून डाची रॉड्रिक्स थॉमस यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून येसू जेम्स दोरास्वामी यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून विनोद चंडालिया यांची नेमणूक केलेली आहे. तसेच हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस सांता मातिया यांची निवड केलेली आहे. तसेच सोलापूर बाजार प्रभाग शाखामध्ये पोलासिल प्रागासम यांची नियुक्ती केलेली आहे. तरीच वानवडी विभागामधून स्टेनली फ्रान्सिस नेतन यांची नेमणूक केलेली आहे. तसेच मुंडवा प्रभागातून विनेश पिल्ले यांची नेमणूक केलेली आहे. भवानीपेठ मतदारसंघातून विनय विकी खरात यांची नेमणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे कोंढवा शाखेतून राजन राजमणी यांची नेमणूक केलेली आहे.
वडगाव शहरी मतदारसंघातून रॉबर्ट दास यांची नेमणूक केलेली आहे आणि मानवडी बाजार शाखेतून रॉकी अँथोनी या सर्वांची नेमणूक केलेली आहे. आणि भविष्यामध्ये पण आम्ही सर्व प्रभागामध्ये अरुण पवार यांची सुद्धा नेमणूक केलेली आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही कसं जास्तीत जास्त कार्यकर्ते पक्षामध्ये समाविष्ट होईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. बाळासाहेब जानावांनी आमच्या सांगितलेले आहे की आम्ही त्यांना राजकीय त्यांचं पुनर्वसन करू आणि इतर ज्या काही असतील अल्पसंख्याक याच्यामध्ये सरकारी योजना त्याच्यामुळे ते कसं त्यांना जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करता येईल, त्यांना त्याचा उपभोग घेता येईल यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रयत्न करेल. एवढं बोलताना थांबतो. प्रथम जय भीम सगळ्यांना. उपस्थित असलेले श्री बालासाहेब जानराव प्रदेश सचिव त्यांना मी नमन करतो आणि आलेले आपण पुणे शहर अध्यक्ष श्री सोनवणे सर त्यांना मी मनापासून आभार देतोय. आणि जो आमचे पदाधिकारी सर चिटणीस आहेत संजय सोनवणे साहेब आणि महापाल वाघमारे आणि श्याम सदाफुले आणि आमच्या आलेले हिमायताई महिलामध्ये नगरसेवक आणि महिला अध्यक्ष पुणे शहर त्यांना सगळ्यांना मी नमन करतो. हे नमन करतो का त्यांच्या मार्फत त्यांच्या रिक्वेस्टमुळे मला आज इकडं हे पद भेटले आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी जेवढं काम करता येईल समाजासाठी मी तेवढं काम करेल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.